नमस्कार मित्रांनो. पीक कर्जाच्या वाटपावेळी जी रक्कम दिली जाणार आहे यामध्ये आता 25% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या पिकाला आता हेक्टरी 2026 मध्ये किती कर्ज वाटप होणार आहे याची यादीच जाहीर झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यासाठी 2026-27 हंगामाचे नवे पीक कर्ज दर निश्चित करण्यात आले असून वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्ज मर्यादेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना तात्काळ अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यंदाच्या निर्णयात नगदी पिकांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सोयाबीन पिकासाठी 62,500 ते 75,000 रुपये हे हेक्टरी वाटप करण्यात येणार आहे, तर कापूस बागायतीसाठी 70,000 ते 90,000 रुपये प्रति हेक्टर हे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. ऊस या पिकाला आडसाली ऊसासाठी 1,75,000 ते 1,90,000, तर सुरू ऊसासाठी 1,25,000 ते 1,60,000 पर्यंत वाटप करण्यात येणार आहे. द्राक्ष पिकासाठी 3,75,000 ते 5 लाखापर्यंत हेक्टरी हे वाटप करण्यात येणार आहे. डाळिंब पिकासाठी 1,80,000 पासून 2,30,000 पर्यंत पीक कर्जाचे वाटप केले जाणार आहे. द्राक्षासारख्या उच्च मूल्य पिकामध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. पण हा सर्व लाभ कर्जमाफी झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदेशीर होईल. अन्नधान्य पिकासाठी ही कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मका, ज्वारी, बाजरीसाठी 38 ते 65,000 रुपये, तूर, मूग, उडीदसाठी 27 ते 65,000 रुपये. यामुळे पारंपरिक पिकांनाही बळ मिळणार आहे. भाजीपाला व मसाला पिकासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून कांदा, टोमॅटोसाठी 90,000 ते 1.25 लाख, हळद पिकासाठी 1,40,000 ते 1,80,000, आले पिकासाठी 1,10,000 ते 1,60,000 प्रति हेक्टरी हे पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे. भाजीपाला व मसाला पिकामध्ये खर्च वाढल्याने कर्ज मर्यादा वाढवण्यात आली आहे. आंबा, केळी, संत्रा, मोसंबी यासारख्या फळासाठी 1.25 लाख ते 2.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. द्राक्ष व डाळिंब यासारख्या फळपिकांमध्येही वाढ करण्यात आलेली आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन यासारख्या शेतीपूरक व्यवसायासाठी स्वतंत्र कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बहुतांश पिकांमध्ये 10 ते 25% पर्यंतची वाढ करण्यात आली आहे. खत, बियाणे, मजुरी आणि इतर खर्च वाढल्यामुळे ही वाढ आवश्यकच होती. हे नवे कर्ज दर तात्काळ लागू करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सूचना देण्यात आल्या आहे. यामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होण्याची आशा आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्ज मर्यादा वाढवण्याचा निर्णय शेतकऱ्यासाठी दिलासादायक ठरणार असून शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.